गांधीनगर बाजारपेठेत दुकानं फोडणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, 16,000चा मुद्देमाल जप्त। गांधीनगर येथील मुख्य बाजारपेठेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दुकानफोड प्रकरणाचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केलाय। या कारवाईत पोलिसांनी रेहान रईस शेख व 19 राहणार टिटवाळा ठाणे या चोरट्यास अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल हँडसेट असा एकूण 16,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दिनांक 23 ते 24 ऑक्टोबर दरम्यान आयुष मेन्सवेअर या रेडीमेड कापड दुकानाचे शटर उचकटून 1,70,000 रुपये रोख चोरले गेले होते। तसंच परिसरातील इतर 7 दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न झाला होता। या घटनेनंतर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला। या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी गांभीर्याने घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाच्या सूचना दिल्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की हा गुन्हा रेहान शेख आणि त्याच्या साथीदारांनी उल्हासनगर ठाणे येथून येऊन केलाय। त्यानुसार पथकाने उल्हासनगर येथे छापा टाकून रेहान शेखला अटक केली। चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे।